मित्रांनो, बऱ्याचशा वेळेला आपल्याला असं ऐकायला मिळतं की पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला किंवा पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरुद्ध तक्रार दाखल झाली किंवा पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरुद्ध केस दाखल झाली किंवा FIR झाली. तर मित्रांनो, ही FIR म्हणजेच काय, FIR कशाला म्हणतात आणि FIRचा अर्थ काय होतो, या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण FIR म्हणजे काय याची तपशीलवार माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करून या. सबस्क्राईब करायला कोणीही कमी पडू नका. तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय FIR म्हणजे काय. तर या FIRला बरेचसे शब्दप्रयोग वापरले जातात आणि म्हणूनच लोक कन्फ्यूज होऊन जातात की हे FIR झाले आपल्यावरती म्हणजे नेमकं काय झालंय हे त्यांना सुचायचं बंद होऊन जातं. तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर FIR म्हणजेच याचा इंग्लिशमध्ये लॉंग फॉर्म होतोय की फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. त्याला मराठीमधून प्रथम खबर रिपोर्ट किंवा प्रथम खबर अहवाल किंवा दखलपात्र गुन्हा किंवा दखलपात्र कॉग्नायझेबल ऑफेन्स. कॉग्नायझेबल म्हणजे दखलपात्र आणि ऑफेन्स म्हणजे गुन्हा. तर या वेगवेगळ्या शब्दप्रयोगामध्ये FIRला संबोधलं जातं किंवा आपल्याला ऐकायला मिळतात आणि आपण कन्फ्यूज होऊन जातो की FIR म्हणजे आपल्यासोबत नेमकं काय घडलेलं आहे आणि आपल्यावर नेमकी काय दाखल झालेलं आहे. तर या ठिकाणी FIR म्हणजेच काय आपण थोडक्यात बघूया. या ठिकाणी बघा, घडलेल्या दखलपात्र गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस तपासात जे दस्तऐवज तयार करण्यात येतात त्यात प्रथम खबर रिपोर्ट म्हणजेच FIR हा सर्वप्रथम दस्तऐवज असतो. पहिली खबर नोंदवून घेतल्यानंतरच पोलीस तपासास प्रारंभ होतो आणि म्हणून याला पहिली खबर असा शब्द वापरला असावा, कारण कायद्यात FIRची खास व्याख्या दिलेली नाही. तर या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की कायद्यामध्ये FIRची अशी कोणती स्पेसिफिक व्याख्याही केलेली नाही. या ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलात, तुमची तक्रार त्याने नोंदवून घेतलीत आणि या ठिकाणी गंभीर गुन्हा घडलेला आहे, दखलपात्र गुन्हा घडलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी जे काही कागदपत्र तयार केला तो पहिला कागद असतो आपल्या गुन्हा घडलेल्याचा पहिला कागद म्हणजेच काय असतं ते FIR किंवा प्रथम खबर रिपोर्ट. त्या कागदाला FIR म्हटलं जातं आणि ती FIR दाखल होते, रजिस्टर होते आणि म्हणूनच गुन्ह्याची पहिली पार्श्वभूमी ज्या कागदावर येते त्या कागदाला FIR म्हणतात. त्याच्या पलीकडं या शब्दाला काही असा वेगळा अर्थ नाही आहे. FIR म्हणजेच काय, तर गुन्ह्याची पहिली माहिती ती दिली जाते आणि ती माहिती दिल्याच्या नंतर पोलीसवाले ज्या कागदावरती माहिती, ज्या नमुन्यामध्ये ती माहिती उतरवून घेतात त्याला FIR म्हटलं जातं. तर पुढे बघा मित्रांनो, FIRची कारवाई कोणत्या कायद्या किंवा नियमानुसार केली जाते. तर मित्रांनो, ज्या वेळेला आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो किंवा कोणताही नागरिक पोलीस स्टेशनमध्ये जातो तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर तात्काळमध्ये कोणत्या ना कोणत्या कायद्यानुसार ही आपल्याला सेवा मिळत असते किंवा आपली FIR सुद्धा दाखल करत असताना पोलीस कोणत्या कायद्यानुसार आपली FIR दाखल करून घेत आहेत हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघाल तर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 नुसार ही FIR दाखल होत असते. म्हणजेच जो संबंधित पोलीस अधीक्षक आहे, पोलीस हवालदार, कॉन्स्टेबल, जो कोणी पोलीस स्टेशनमध्ये बसलेला जो व्यक्ती आहे तो आपली कंप्लेंट जी आहे किंवा आपली FIR जी आहे, आपली तक्रार जी आहे ती फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 या कायद्याअंतर्गत नोंदवून घेत असतो. या ठिकाणी तुम्ही बघाल तर त्याला CRPC 1973 असंही म्हटलं जातं. मराठीमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता, इंग्लिशमध्ये त्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि शॉर्टकटमध्ये त्याला CRPC 1973 असं म्हटलं जातं. यामधील कलम 154 नुसार कारवाई पोलिसांना करावी लागते. या ठिकाणी तुम्ही बघाल तर FIRची जी कारवाई आहे, FIR नोंदवण्याची कारवाई, तर CRPC मधील कलम 154 नुसार कारवाई ही पोलिसांना करावी लागते. तर मित्रांनो, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील या ठिकाणी कलम 154(1) बघा, दखलपात्र म्हणजेच कॉग्नायझेबल अपराध घडल्याबद्दलची खबर पोलीस ठाणे स्वाधीन असणाऱ्या अंमलदाराला तोंडी देण्यात येईल. ती खबर त्याने प्रत्येक प्रसंगी लिहून घेतली पाहिजे किंवा कोणाला हुकूम करून स्वतःच्या देखरेखीखाली त्याच्याकडून लिहून घेतली पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील जो कलम 154 मधील जो क्लॉज 1 आहे म्हणजेच उपकलम किंवा पोटकलम जो 1 आहे त्याच्यामध्ये काय म्हणले तर दखलपात्र जो गुन्हा घडतो कॉग्नायझेबल ऑफेन्स
जो गुन्हा घडतो तो अपराध घडल्याबद्दलची जी खबर पोलीस ठाणे स्वाधीन असणार आहे, म्हणजे ज्याच्या ताब्यामध्ये पोलीस ठाणे आहे, तर त्या अंमलदाराला तोंडी देण्यात येईल. म्हणजे तक्रारदार काय करेल, तोंडी देईल त्याला. ती खबर देत असताना प्रत्येक प्रसंगी जो काही तो तक्रारदार आहे तो प्रसंग जो सांगेल, तर त्या अंमलदाराने, ड्युटीवर असलेल्या हवालदाराने ते पद्धतशीर लिहिलं पाहिजे किंवा त्याच्या अंडर काम करणारा जो कोणी असेल त्याला ती व्यवस्थित लिहून घ्यायला सांगितलं पाहिजे. त्याच्या देखरेखीखाली सगळं हे कामकाज त्यांनी केलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये बघाल तर कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही, कोणतरी काय टाइमपास नुसतं चाललेला असतो. त्याच्यानंतर सदर खबर देणाऱ्यास ती FIR वाचून दाखवली पाहिजे. या ठिकाणी कायद्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की खबर देणाऱ्याला, म्हणजे खबर दिल्याच्या नंतर ती खबर देणाऱ्याला ती पद्धतशीर वाचून दाखवली पाहिजे की काय काय आम्ही लिहिलेलं आहे. काही वेळेला सांगणारा वेगळा असतो आणि तो लिहिणं तर भलतंच काहीतरी लिहून टाकतो. तर असं न होता ती खबर जी आहे ती पद्धतशीर समोरच्या तक्रारदाराला दाखवली पाहिजे की तू जी सांगितलीस तक्रार, त्याच्या पद्धतीने मी ही तक्रार लिहिलेली आहे, ती बरोबर आहे का ते हे वाचून बघ. अशा पद्धतीचं पोलिसांचं कामकाज हे असलं पाहिजे. त्याच्यानंतर अशा हर एक खबरीवर FIR वर, मग ती लेखी असो किंवा वर म्हणल्याप्रमाणे पोलिसांनी लिहून घेतलेली असो, ज्या मनुष्याने ती दिली आहे त्यावर त्याने सही केली असली पाहिजे. या ठिकाणी FIR पूर्ण लिहून झाल्याच्या नंतर की ती पोलिसांनी लिहू दे किंवा एखादा तक्रारदार लेखी अर्ज घेऊन जाऊ दे, ती तक्रार लिहून झाल्याच्या नंतर तक्रारदाराची त्यावर सही असली पाहिजे. तर त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघाल तर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 154(1) मध्ये अजून काय म्हणले तर नंतर त्या खबरीचा सारांश राज्य सरकार ठरविल त्या नमुन्याप्रमाणे त्या अंमलदाराने ठेवावयाच्या बुकात दाखल केला पाहिजे. या ठिकाणी त्यांनी त्यांच्या रजिस्टरला त्या तक्रारीची नोंद केली पाहिजे. या ठिकाणी पुढे बघाल तर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 154(2) पोटकलम 1 मध्ये काय म्हणले की जी खबर म्हणजे FIR दाखल करण्यात येईल त्याची एक नक्कल त्वरित खबर देणाऱ्या इसमाला विनामूल्य दिली पाहिजे. या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला ही गोष्ट पोलीस स्टेशनमध्ये होत नाही की एकदा FIR झाली, एकदा गुन्हा दाखल झाला, गुन्हा नोंदवून झाल्याच्या नंतर तक्रारदाराला ती जी प्रत आहे ती देण्यात येत नाही, जेणेकरून तक्रारदार काय करेल, ती प्रत जर मिळाली तर त्याचा पाठपुरावा करू शकतो आणि ही प्रत ही तक्रारदाराला दिली पाहिजे असे कायद्यामध्ये, विनामूल्य दिली पाहिजे अशी कायद्यामध्ये पूर्णपणे तरतूद केलेली आहे. मित्रांनो, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 154(3) मध्ये काय म्हणले बघा, नंतर पोलीस ठाणे स्वाधीन असणाऱ्या अंमलदाराने 154(1) प्रमाणे त्याला देण्यात आलेली खबर दाखल करून घेण्यास नकार दिला असेल तर त्यामुळे ज्या मनुष्यावर अन्याय झाला आहे अशा मनुष्यास सदर खबरेचा लेखी सारांश संबंधित पोलीस सुप्रिटेंडेंट यांच्याकडे पोस्टाने पाठवता येईल आणि जर त्या सुप्रिटेंडेंटला अशी खातरजमा होईल की सदर खबरीनुसार दखलपात्र म्हणजे FIR दाखल करण्यायोग्य अपराध घडला आहे तर त्याने या अधिनियमान्वये तरतूद केल्याप्रमाणे सदर अपराधाच्या तपासाचे काम स्वतः हाती घेतले पाहिजे किंवा आपल्या हाताखाली कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकडे ते काम सोपवण्याचा हुकूम केला पाहिजे. बऱ्याचशा वेळेला ही अडचण येत असते नागरिकांना की पोलीस ठाण्यामध्ये FIR दाखल करून घेतली जात नाही. मग अशा वेळेला जेव्हा त्या नागरिकावर अन्याय होतो त्यांनी काय करायचे तर त्याच्याकडे अधिकार असतात की पोलीस सुप्रिटेंडंटकडे त्याने लेखी तक्रारी पोस्टाने पाठवली पाहिजे किंवा बाय हँड दिली पाहिजे आणि सुप्रिटेंडंटने काय केलं पाहिजे की अशी तक्रार त्याला मिळाली त्याच्यानंतर त्याची खातरजमा त्यांनी करायची आहे आणि जर तक्रार ही दखलपात्र असेल किंवा FIR दाखल करण्यायोग्य असेल तर तात्काळमध्ये ती FIR दाखल करण्याची प्रोसिजर सुरू करावी. त्यांनी काय करायचं आहे की स्वतः त्या केसचं कामकाज हाती घ्यायचं आहे किंवा त्याच्या हाताखाली जो काम करणारा कोणी पोलीस अधिकारी असेल त्याला ते कामकाज सोपवायचं आहे किंवा त्याला हुकूम करायचं आहे की या केसचा पाठपुरावा तू कर किंवा या केसचा तपास करण्यास तू सुरुवात कर. तर मित्रांनो, पुरावा म्हणून पहिली खबर रिपोर्ट म्हणजेच FIR महत्त्वाचे आहे, कारण या ठिकाणी FIR ही खूप महत्त्वाची आहे. पुरावा म्हणून FIR खूप महत्त्वाचे आहे कारण बघा, नंतर ज्या माणसाने खबर दिली असेल त्याच्या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी अगर त्याचे म्हणणे खोडून काढण्यासाठी FIR या कागदपत्राचा प्रामुख्याने उपयोग होतो. मित्रांनो, कोर्टामध्ये जी केस दाखल होते ते FIRला अनुषंगानेच त्याचा पाठपुरावा सुरू होतो किंवा त्याचा जो तपास आहे तो सुरू होतो. त्याच्यामुळे त्या FIR मध्ये लिहिलेली जी घटना आहे ती सत्य आहे का असत्य आहे याचा तपास करण्यासाठी FIR खूप महत्त्वाची असते. या ठिकाणी
FIR वर फौजदारी खटल्याच्या निकालाचे भवितव्य अवलंबून असते. तर मित्रांनो, FIR नोंदवीत असताना तुम्ही परिपूर्ण आणि व्यवस्थित जर FIR नोंदवली नाही तर तुम्हाला केसचा निकाल सुद्धा त्याचा व्यवस्थित लागणार नाही. त्याच्यामुळे FIR वर फौजदारी खटल्याचे निकालाचे भवितव्य हे अवलंबून असते. या ठिकाणी तुम्ही बघाल तर भारतीय दंड संहिता 1860 म्हणजेच IPC 1860, त्याला इंग्लिशमध्ये इंडियन पिनल कोड 1860 म्हटलं जातं. याच्यानुसार सगळे फौजदारी गुन्हे हे दाखल होत होते याच्या आधी. तर आता नवीन कायदा हा 1 जुलैपासून लॉन्च झाला आहे, तो म्हणजेच भारतीय न्याय संहिता 2023 म्हणजेच IJC 2023. या ठिकाणी इंडियन ज्युडिशियल कोड 2023 नुसार आता फौजदारी गुन्हे हे दाखल होत आहेत. तर मित्रांनो, अतिशय छोटीशी व्हिडिओ आहे आणि FIR बद्दल तपशीलवार माहिती आपण थोडक्यात बघितलेली आहे. FIR विषयी अनेक व्हिडिओ आपल्या ह्या येणार आहेत. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला या FIR विषयी अजून काही तुमच्या शंका असतील, तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून प्रश्न विचारू शकता. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.